स्किनवरती ग्लो पाहिजे, पण स्किन सेन्सिटिव्ह नकोय. स्किनवरती ॲक्ने पण आहेत आणि त्याच्यामुळे स्किन सेन्सिटिव्ह पण झाली आहे आणि आपल्याला ती ओव्हर सेन्सिटिव्ह पण नाही करायची. काय वापरायला पाहिजे बरं? सांगते. आजचा एपिसोड आहे 3रा आणि आज आपण बघणार आहोत मँडलिक ॲसिड. मेंडलिक ॲसिड हे अगदी नॅचरल सोर्सपासून आपल्याला मिळतं. कशापासून? तर बदामापासून आपल्याला मेंडलिक ॲसिड मिळतं. हा एक AHAचा पार्ट आहे. तर तो काम कसं करतो ते आपण पुढे बघणारच आहोत. पण याचे मॉलिक्युलर साईज हा खूप मोठा असल्यामुळे हा स्लोली स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेट होतो आणि जेंटल एक्सफोलिएशनचं काम करतो, स्लो काम करतो. त्याच्यामुळे ह्याचं इरिटेशन होत नाही आणि हा कंटेंट तुम्ही सेन्सिटिव्ह स्किनवरती सुद्धा अगदी व्यवस्थित वापरू शकता. मेंडलिक ॲसिड काम कसं करतं बरं? तर ते स्किनला खूप सुंदर एक्सफोलिएशन करायचं काम करतं, जेंटल एक्सफोलिएशन करतं, क्लॉग पोअर्सला काढून टाकतं, म्हणजे अनक्लॉग करायचं काम करतं. एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन होत असेल तर त्याला सुद्धा ते रिड्यूस करायचं काम करतं. अनइव्हन स्किन टोन असेल तर त्याला इव्हन टोन आणण्यासाठी पण मँडलिक ॲसिड हे उत्तम काम करतं. तुमच्या स्किनवर जर हलकं हलकं पिगमेंटेशन असेल, सुरुवात असेल, तरी सुद्धा तुम्ही मेंडलिक ॲसिड वापरू शकता. आता बघूया की बेनिफिट्स ऑफ मेंडलिक ॲसिड. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ते ॲक्नेवरती यूज करू शकता आणि ब्रेकआउट्सवर पण यूज करू शकता. सेकंडली, जर ॲक्नेचे मार्क्स राहिले असतील, स्पॉट्स राहिले असतील तर तुम्ही त्याच्यावर पण ते वापरू शकता. पिगमेंटेशन असेल किंवा मेलाझ्मा असेल, हलकं हलकं स्टार्टिंग असेल तरी तुम्ही त्याच्यावर वापरू शकता. हायपर सेन्सिटिव्ह स्किनवरती सुद्धा हे उत्तम काम करतं. त्याच्यानंतर पिगमेंटेशनला रिड्यूस करायचं काम करतं, ब्राईटन करतं स्किनला अतिशय व्यवस्थितपणे. ऑइल प्रोडक्शनला सुद्धा ते रिड्यूस करायचं काम करतं आणि स्किनचं जे टेक्स्चर आहे त्याला एकदम स्मूथ करायचं काम करतं. सो हे मेंडलिक ॲसिडचे की बेनिफिट्स आहेत. मेंडलिक ॲसिड्स वर्सेस अदर ॲसिड्स जे आधी आपण बघितलेले आहेत. तर आपण सगळ्यात पहिले बघू ग्लायकॉलिक ॲसिड. मेजर ग्लायकॉलिक ॲसिडचा बेनिफिट काय आहे? तो आहे स्ट्रॉंग आणि डीप एक्सफोलिएशन. लॅक्टिक ॲसिड काय करतं? जेंटल एक्सफोलिएशन प्लस हायड्रेशन. त्याचबरोबर सॅलिसिलिक ॲसिड काय करतं? ऍक्टिव्ह ॲक्नेला रिड्यूस म्हणजे कमी करायचं काम करतं आणि एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शनला पण कमी करायचं काम करतं. आणि आज आपण बघत आहोत मँडलिक ॲसिड. हे कशावर काम करणारे? तर ॲक्नेवर काम करणारे, अनइव्हन स्किन टोनवर काम करणारे, प्लस पिगमेंटेशनवरही काम करणारे. सो अशा प्रत्येक ॲसिडची काही ना काहीतरी एक खूबी असते आणि तुम्हाला ती खूबी ओळखून तुम्हाला ते ॲसिड्स आपल्या स्किनवरती वापरायचे असतात. हे खूप नॅचरल सोर्स आहे, त्याच्यामुळे ह्याच्यापासून घाबरायची काही गरज नाही. हां, पण पर्सेंटेज किती पाहिजेत, कधी वापरायचं, कसं वापरायचं आणि त्याचं कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, कशाबरोबर ते डायल्यूट केलं गेलेलं असलं पाहिजे, त्याच्याबरोबर कुठले कंपोनंट्स खूप सुंदर काम करतात, हे मात्र जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. आता आपण पुढे बघूया मँडलिक ॲसिड हे कसं वापरायचं आहे. मँडलिक ॲसिड हे तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा वापरू शकता, पण रात्री कंपल्सरी रात्री वापरायचं आहे आणि दिवसा कंपल्सरी तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. कारण मी आधीही सांगितलंय, कुठलेही ॲसिड जेव्हा तुम्ही वापरता हलका हलका ड्रायनेस तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे सकाळी मॉइश्चरायझर आणि डेफिनेटली फॉलोड विथ SPF हे विसरायचं नाही. त्यामुळे मेंडलिक ॲसिडचा वापर तुम्ही नक्की करू शकता, पण रात्री, दिवसा मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही एक्सफोलिएशन सिरीजमध्ये बिगिनर असाल, तुम्हाला तुमच्या स्किनचं एक्सफोलिएशनला सुरुवात करायची असेल, तरी सुद्धा बिगिनर्ससाठी सुद्धा हे ॲसिड अगदी सुटेबल आहे, माइल्ड आहे, जेंटल एक्सफोलिएट करतं, तुमची स्किन त्याच्यामुळे इरिटेट होत नाही आणि सेन्सिटिव्ह तर अजिबातच करत नाही. अल्केमी सलोनला व्हिजिट करायला विसरू नका. तुमचं कन्सल्टेशन हे कम्प्लिटली फ्री केलं जातं. इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही तुमच्या स्किनचा एक क्लिअर पिक्चर काढून मला पाठवा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला इन डिटेल कन्सल्टेशन करते आणि तुम्ही ते प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्ही मेडिकलमधनं, नायका, ॲमेझॉन कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवरनं पण तुम्ही ते प्रॉडक्ट घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्याच स्किनमधला डे बाय डे चेंज तुम्ही मला सांगू शकता, जो डेफिनेटली होतो आणि होतोच.